पक्ष फोडले जातील आणि मग आमदार खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात काही तथ्य नाही आहे. त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चालले, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे. बघा, या सगळ्या अफवा की आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत. माननीय शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण गेले काही दिवस मी त्या विषयावर काही वाचतोय आणि ऐकतोय की त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चाललेत, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे. बघा, या सगळ्या अफवा आहेत. माझ्या माहितीनुसार ते काय वर्ल्ड कप चालू आहे फुटबॉलचा, तिथे प्रफुल्ल पटेल ते कालच्या बैठकीला होते की नाही त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. प्रफुल्ल पटेल नेहमी वर्ल्ड कप फुटबॉलसाठी परदेशात जातात, ते नसावेत. जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्क्वालिफाय करण्यात आलं. लोकातून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे, त्यांच्या इस्लामपूर भागात, आणि कलेक्टरने तिकडल्या अत्यंत बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीनं त्याला बरखास्त केलं. आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी. माझ्या माहितीप्रमाणे ते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्या विषयावर त्यांनी तक्रार केलेली आहे, चर्चा केलेली आहे. जयंतराव हे शरद पवार पक्षांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीतले एक महत्त्वाचे नेते आहेत. तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही. हे जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. या सगळ्या बातम्या मग शिवसेनेविषयी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी असतील, मग काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांविषयी असतील, भारतीय जनता पक्षाला आणि खास करून शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेलं नाही. आणि मग अशा प्रकारच्या अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचं विषयावरचं लक्ष लोकांचं विचलित करायचं, ही अशा प्रकारची भूमिका आहे. बघा, हे जे बिल आहे हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे, त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते, आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात की पक्ष फोडले जातील आणि मग आमदार खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात काही तथ्य नाही आहे. मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा 17वा दिवस ही त्यापेक्षा गंभीर गोष्ट आहे. हा राजकीय विषय नसतो. नाही, आम्ही बघू ना, आता पार्लमेंट सुरू होऊ द्या की 20 तारखेला पार्लमेंट सुरू झाल्यावर त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू एकत्र बसून दिल्लीत. या बिलावर चर्चा करण्याची जागा ही दिल्ली आहे, मुंबई, महाराष्ट्र किंवा इतर कोणतं राज्य नाही. कारण हा राष्ट्रीय विषय, पार्लमेंटचा विषय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यात सहभागी होतील, डीएमकेचे नेते सहभागी होतील, सगळे सहभागी होतील आणि मग त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. बघा, या देशात कायदा आहे की नाही मला माहीत. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही, आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जात. ही गंभीर गोष्ट आहे. एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल त्याला पोलीस हटकतात. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले आणि ते चोरीचं गाठोडं घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या बरं. आणि गृहमंत्री त्याला जर मान्यता देत असेल त्या देशाच्या कायद्याविषयी मला चिंता वाटते. बघा, 6 फुटले, 10 फुटले, 8 फुटले, आता ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या DNA मध्ये चोरी हाच एक महत्त्वाचा विषय आहे, त्यांच्याविषयी आता काय बोलायचं.